बायोलॉजीचे प्रश्न आपण बघणार आहोत. 56 नंबरचा प्रश्न आहे. सॅच्युरेटेड फॅट, अनसॅच्युरेटेड फॅट ह्याच्याबद्दल विचारलेलं आहे. तर मुळात फॅट हे काय असतात तर कार्बोऑक्झिलिक आम्ल ह्याची एक शृंखला असते. त्या शृंखलेमध्ये कार्बन आणि हायड्रोजन किंवा कार्बन कार्बन आणि कार्बन हायड्रोजन मधले जे बॉन्ड्स असतात त्याच्यानुसार हे डिफाईन होतं की ते सॅच्युरेटेड फॅट आहेत की अनसॅच्युरेटेड फॅट आहे. सॅच्युरेटेड फॅटमध्ये काय असतं, तो जो बॉन्ड असतो तो सिंगल बॉन्ड असतो आणि अनसॅच्युरेटेड फॅटमध्ये काय असतो, कार्बन कार्बन किंवा कार्बन हायड्रोजन मधला जो बॉन्ड असतो तो ऍटलिस्ट एक तरी डबल बॉन्ड, म्हणजे सिंगल बॉन्ड राहून चालत नाही तर डबल बॉन्ड किंवा मग ट्रिपल बॉन्ड असे ते बॉन्ड असायला लागतात. याच्यावरून ते डिफाईन होतं की ते सॅच्युरेटेड फॅट आहेत किंवा अनसॅच्युरेटेड फॅट आहे. आता सॅच्युरेटेड फॅट जे आहे हे विचारलं आहे की आरोग्यदायी मेद असतात का, तर नाही, हे आपल्या बॉडीसाठी हार्मफुल असतात. का हार्मफुल असतात, कारण की त्यामध्ये जे हायड्रोजन जे असतं ते कॉन्सन्ट्रेटेड असतं, हायड्रोजन जास्त असतं. त्याच्यामुळे त्याची जी साठवण्याची म्हणजे आपल्या शरीरातल्या ज्या धमन्या वगैरे असतात त्याच्यामध्ये ते साठवल्या जातं सॅच्युरेटेड फॅट. ते लवकर वॉटर सॉल्युबल नसल्यामुळे ते शरीराच्या बाहेर लवकर निघून जात नाही, त्यामुळे ते हार्मफुल असतं. आणि काय असतं तर ते प्राणीज मेद जे असतं, म्हणजे जे आपण चिकन खातो किंवा प्राण्यांपासून दूध, पनीर हे जे प्रकारचे जे फॅट्स असतात ते फॅट्स काय असतात तर सॅच्युरेटेड फॅट असतात. यामध्ये पाल्मिटिक आम्ल, स्टेरिक आम्ल, दुधाचे पदार्थ हे सगळं इन्क्लूड असतं. रूम टेम्परेचरला हे जे असतं हे सॉलिड फॉर्ममध्ये असतं सॅच्युरेटेड फॅट. आणि आता हे जे अनसॅच्युरेटेड फॅट आहे तर हे कसं असतं, इनकम्प्लीट असतं सगळ्यात पहिलं तर, कारण की त्यांचे डबल बॉन्ड्स असतात. त्याच्यामुळे दुसरे जर कार्बनचे दुसरे किंवा हायड्रोजनचे दुसरे अणू आले की ते लगेच त्याला सिंगलमध्ये कन्वर्ट होतात आणि परत मग ते सॅच्युरेटेड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात. याच्यामध्ये हायड्रोजनचे अणू कमी असतात, त्याच्यामुळे ते लवकर खवट होतात, म्हणजे लवकर नासतात. त्या कम्पॅरेटिव्हली सॅच्युरेटेड फॅट जर तुम्ही बघितलं तर लवकर नासत नाही. आता हे जे फॅट असतात अनसॅच्युरेटेड फॅट हे वॉटर सोल्युबल असतात, त्यामुळे ते शरीरामध्ये साठून राहत नाही फार टाईमपर्यंत, ते शरीरातून निघून जातात. त्यामुळे ते काय असतात, शरीरासाठी आरोग्यदायी असतात. तर हे जे स्टेटमेंट्स आहेत हे दोन्ही उलटे केलेले आहेत. सॅच्युरेटेड फॅट हे अनारोग्यदायी आहे आणि अनसॅच्युरेटेड फॅट जे आहे ते आरोग्यदायी मेद आहे. आता हे जे ट्रान्स फॅट्स आहेत HDL आणि LDL. HDL म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि LDL म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. तर आता हे जे ट्रान्स फॅट आहेत हे कसे बनवतात तर पहिले तर ते असंपृक्त म्हणजे जे अनसॅच्युरेटेड फॅट असतात त्यांच्यापासूनच बनलेले असतात. पण हे निसर्गामध्ये नॅचरली सापडत नाही आपल्याला आर्टिफिशियली ते बनवलेले असतात. कसे बनवले असतात, त्याच्या जे लिक्विड फॉर्म मधलं ऑइल असतं त्याच्यावरती हायड्रोजिनेशनची प्रोसेस करतात. म्हणजे काय तर प्रेशर क्रिएट करून हायड्रोजन मिक्स केल्या जाते आणि त्याला सॉलिड फॉर्म मध्ये कन्वर्ट केला जाते. त्यामुळे हे जे फॅट आहे हे अनसॅच्युरेटेड फॅटपासूनच तयार झालेले असतात, पण ते सॅच्युरेटेड फॅटपेक्षा जास्त हार्मफुल आपल्या बॉडीमध्ये असतात. का बरं, कारण ते LDL जे आहेत हे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन हे जे कोलेस्ट्रॉल असतं हे साठवून ठेवतात बॉडीमध्ये, त्यामुळे ते जास्त हार्मफुल असतात. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल याचं द्यायचं झालं तर डालडा. का बरं याचं उत्पादन जास्त घेतलं जाते इतकं हार्मफुल असून सुद्धा, कारण की खूप दिवस टिकतात, इझी असतात, स्वस्त असतात, त्यामुळे हे जास्त उत्पादन घेतलं जातं. पण हे काय करतं, आपल्या ज्या धमन्या असतं त्या धमन्यामध्ये जे कोलेस्ट्रॉल साठवलेलं असतं तर HDL काय करतं तर ट्रायग्लिसराइड्सला बाहेर काढण्याचं काम करतं आपल्या धमन्यांमधनं. शिवाय LDL काय करतं तर ते साठवून ठेवतं ट्रायग्लिसराइडला, कोलेस्ट्रॉलला. म्हणून LDLला बॅड कोलेस्ट्रॉल आणि HDLला गुड कोलेस्ट्रॉल असं म्हणतात. ठीक आहे, तर हे जे थर्ड स्टेटमेंट आहे हे बरोबर आहे आणि पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. तर A आणि B चूक, C बरोबर असं याचं उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर 57 नंबरचा प्रश्न आहे, रेट्रोव्हायरस बद्दल विचारलेला आहे. विषाणूमध्येच असे काही विषाणू असतात जे जिनोम वापरून म्हणजे RNA जिनोम वापरून म्हणजे DNA ऐवजी, म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल की ज्या प्रत्येक सेल्स असतात सजीवांच्या ज्या सेल्स आहेत, पेशी आहेत, त्यांच्यामध्ये त्यांचं एक जिनेटिक कोड असतं.
त्यांना एक अनुवंशिक माहिती देण्यासाठी एक जेनेटिक कोड असतं. ते कशावर बेसिस असतं तर DNA वर. हे प्रत्येक सजीवच्या सेल्समध्ये असतं. पण काही असे विषाणू आहेत ज्यांच्यामध्ये DNA नसून त्यांचा जो जिनोम असतो तो RNA असतो, म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिड असतं. DNA काय असतं तर आपल्या एक नायट्रोजन युक्त पदार्थ असतात, अशा डबल स्ट्रेन असतात आणि त्या सर्पिल्या आकारमध्ये एकमेकांना लपटलेल्या असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपला जेनेटिक कोड असतो. ठीक आहे, काय करतात तर पेशींची वाढ करण्यासाठी, विकास विभाजन करण्यासाठी, प्रजननामध्ये आणि आपली हेरिडिटरी इन्फॉर्मेशन नेक्स्ट पिढीमध्ये पोहोचण्याचं काम DNA करतं. आता रेट्रोव्हायरसेसमध्ये तेच काम हे कोण करतं? RNA करते. कसं करतं तर हे बघा, ही एक डायग्राम आहे. ही आपली नॉर्मल सेल आहे. ठीक आहे, आणि ह्या नॉर्मल सेलचं न्यूक्लियस आहे, जिथे इथे DNA पेशी आहे. ठीक आहे, आणि हा आहे रेट्रोव्हायरस. ठीक आहे, हा रेट्रोव्हायरस काय करणार, या सेलमध्ये स्वतः येणार नाही, फक्त स्वतःचा RNA पाठवेल. ठीक आहे, हा RNA इथे येऊन हा जो व्हायरस असतो याच्याकडे एक एन्झाईम असतं ज्याला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम असं म्हणतात. म्हणजे तो काय करत असतो तर RNA डेप्लिमेशन पॉलिमराइज ऍक्टिव्हिटी शो करतो. म्हणजे काय करतो तर बघा, नॉर्मल सेल्समध्ये काय होतं की DNA पासून RNA बनतं, पण रेट्रोव्हायरसमध्ये काय करतं तर RNA पासून DNA बनतं. यालाच आपण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. ठीक आहे, तर हा इथे RNA आला. हा RNA काय करणार, एकमेकांमध्ये याच्या थ्रू DNA फॉर्म करणार आणि ह्या DNA परत इथे एकमेकांमध्ये RNAचं DNA मध्ये कन्व्हर्जन होणार आणि हा DNA या न्यूक्लियसमध्ये जाणार. आणि ही जी नॉर्मल सेल आहे आपली, या नॉर्मल सेलला हे ओळखता येत नाही की हा आपला DNA आहे की दुसऱ्याचा DNA आहे. त्यामुळे ही सेल काय करते, या DNA ला एंट्री देते आणि जसं स्वतःच्या DNA ला ग्रो करण्यासाठी जे काही प्रोटीन किंवा लिपिड्स प्रोव्हाइड करत असते, ते सेम सगळं काही या DNA ला सुद्धा प्रोव्हाइड करते. आता या RNA हे जे रेट्रोव्हायरसेस असतात यांचं जेव्हा इथे DNA एंटर होतं, यांची एक खासियत आहे की हे ना खूप फास्ट मध्ये मल्टिप्लाय होतात, खूप लवकर ग्रो करतात. आणि जेव्हा ते ग्रो करतात तेव्हा त्यांची ओरिजिनल बॉडी फॉर्म होते. म्हणजे कुठली, या रेट्रोव्हायरसेसची, जो काही व्हायरस असेल त्याची बॉडी इथे. म्हणजे हा DNA समजा एखाद्या वनस्पतीचा असेल तर ती सेल न दिसून रेट्रोव्हायरसची सेल ती दिसायला लागते आणि ते काय करतात, फुटतात. म्हणजे आपली जी ही सेल आहे, या सेलमध्ये हे खूप मोठ्या प्रमाणावर ग्रो झाल्यामुळे आपली सेल फुटते आणि सेल्स ज्या पण पेशी असतात त्यांचा नाश व्हायला लागतो. तुम्ही जर बघितलं असेल की HIV हा रेट्रोव्हायरस आहे. HIV मध्ये आपल्या इम्युनिटी कमी होते. का बरं? कारण आपल्या ज्या इम्युनिटी वाढवणाऱ्या सेल्स असतात त्यांच्यावरती हे रेट्रो विषाणू अटॅक करतात. म्हणजे स्वतःच्या सेल्स वाढवतात आणि इम्युन सेल्स ज्या असतात आपल्या त्या कमी करतात. त्याच्यामुळे आपली इम्युनिटी डाऊन होते आणि HIVचं इन्फेक्शन होतं आपल्याला. ठीक आहे, तर हे रेट्रोव्हायरसेस जे आहे हे RNA वापरून RNA जिनोम वापरून त्यांची अनुवंशिक माहिती पुढे नेत असतात. ठीक आहे, तर याचं जे उत्तर आहे हे RNA आहे. आता इथे रेट्रो विषाणू आहे म्हणून याचं उत्तर RNA आहे. जर याचं उत्तर फक्त विषाणू असतं तर DNA आणि RNA, म्हणजे हे जे तिसरं उत्तर आहे हे झालं असतं. ठीक आहे, रेट्रो असल्यामुळे फक्त RNA झालं, कारण विषाणूंमध्ये मग सगळेच विषाणू काउंट होतात. 58वा प्रश्न बघा. लवकांबद्दलची माहिती विचारली आहे. लवक आपल्या सेल्स मध्ये जे ऑर्गन्स असतात, म्हणजे पेशी ज्या आहेत, सजीव पेशी ज्या आहेत, त्यांच्यामध्ये वेगळे वेगळे ऑर्गन असतात त्या सेलला. काय काय असतं त्याच्यामध्ये तर सेल वॉल असते, प्लाझ्मा मेम्ब्रेन असते, गॉल्जी काय असतं, मायटोकॉन्ड्रिया असतं, व्हॅक्यूल्स असतात, तसंच लवक सुद्धा असते, प्लास्टिड्स. ठीक आहे, हे जे लवक आहेत हे कोणामध्ये असतात, प्राण्यांमध्ये नसतात, त्या फक्त वनस्पती पेशींमध्ये असतात. काय काम असतं त्यांचं तर 2 प्रकारचे लवक असतात, एक अवर्ण लवक आणि एक वर्ण लवक. अवर्ण लवक म्हणजे काय की ज्याच्यामध्ये रंग नसतो. ठीक आहे, तर ते हे अवर्ण लवक काय करत असतात वनस्पतींमध्ये, ते फॅट, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट संचय करण्याचं काम करतात. ठीक आहे, आणि हे जे वर्ण लवक असतात या लवकांमुळे वेगळ्या वेगळ्या ज्या वनस्पतीचे अंग असतात, जसं की त्यांची पानं, फुलं, फळं, ह्यांना रंग प्राप्त होतो. ठीक आहे, आणि जे अवर्ण लवके असतात ती कुठे साठवलेली असतात तर स्टीम मध्ये किंवा मुळांमध्ये वनस्पतीच्या साठवलेली असतात. तर आता तुम्ही बघा, हे जे ॲथोसायनिन आहे, या ॲथोसायनिन मध्ये मुळे काय होतं, जांभळा रंग मिळतो.
जांभळा रंग मिळतो. ठीक आहे, वांग किंवा मग तुम्ही जांभूळ बघितलं असेल तर तो जो जांभळा रंग आलेला असतो तो ॲथोसायनिनमुळे आलेला असतो. त्यानंतर आहे बिटालिन्स. बिटालिन्समुळे काय होतो, गुलाबी रंग येतो. गुलाबी रंग म्हणजे गुलाबाचं फूल, गुलाबी रंग जो आलेला असतो तो बिटालिन्समुळे आलेला असतो. लायकोपिनमुळे लाल रंग, टमाटर किंवा स्ट्रॉबेरी जर तुम्ही बघितली असेल त्याला जो लाल रंग येतो, कारण त्यामध्ये लायकोपिन हे वर्णलवक असतं म्हणून त्याला लाल रंग आलेला असतो. तसंच झॅन्थोफिलमुळे काय होतं, पिवळा रंग. तुम्ही पिवळा भोपळा बघितला असेल, तो पिवळा रंग झॅन्थोफिलमुळे आलेला असतो. ठीक आहे, आणि अजून कुठले असतं, कॅरोटीन असतो ज्याच्यामुळे नारंगी रंग येतो. एरिथ्रिन असतो, परत एरिथ्रिनमुळे पण लाल रंग येतो. आणि फायकोसायनिन असतो, त्यामुळे मोरपंखी रंग येतो. ठीक आहे, तर हे झाली वर्णलवके. याचं उत्तर जे आहे ते तिसरं उत्तर आहे. ठीक आहे, तिसरं उत्तर आहे. 59 नंबरचा प्रश्न बघा, ब्लॅक रिएक्शन बद्दल विचारलेला आहे. जीवशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी ब्लॅक रिएक्शन शोधून काढली होती. तर याचं उत्तर जे आहे ते पहिलं आहे, कॅमिलिओ गॉल्जी. कॅमिलिओ गॉल्जीने आणि काय केलं होतं तर गॉल्जी काय, सेल पेशीमधलं जे गॉल्जी काय नावाचं एक अंग होतं ते शोधून काढलं होतं गॉल्जी काय त्यांनीच. ठीक आहे, तर आता यांनीच ब्लॅक रिएक्शन शोधून काढली होती. ही ब्लॅक रिएक्शन म्हणजे काय, तर बघा, आपल्या शरीरामध्ये ज्या काही पेशी असतात त्यांचा अभ्यास केला मायक्रोस्कोप थ्रू. पण आपल्या ज्या शरीरातल्या डोक्याच्या म्हणजे न्यूरॉन्स जे असतात आपले, डोक्यातल्या ज्या पेशी असतात त्या खूप पॅक होत्या, एकमेकांमध्ये घट्ट पकड होती त्यांची. त्यांच्यामुळे काय व्हायचं की त्यांचा अभ्यास करायला अवघड जायचं, व्यवस्थित त्यांचं स्ट्रक्चर दिसत नव्हतं. तर गॉल्जी काय यांनी काय केलं, त्या न्यूरॉनच्या पेशी घेतल्या. त्या न्यूरॉनच्या पेशी ज्या आहेत त्या त्यांनी पोटॅशियम कार्बोनेटमध्ये भिजवल्या. पोटॅशियम डायकार्बोनेटमध्ये भिजवल्यामुळे काय झालं, त्या कडक झाल्या, अशा हार्डन झाल्या. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्याला डाय केलं. एक केमिकल पदार्थ होतं त्याच्यामध्ये बुडवला आणि त्याला डाय केलं आणि मग परत सिल्वर नायट्रेटमध्ये त्याला भिजवलं. यामुळे काय झालं की त्या पेशीला ती जी पेशी होती त्या पेशीला रंगवल्या गेल्यामुळे काय झालं की त्याचं व्यवस्थित रंगवल्या म्हणजेच स्टेनिंग टेक्निक जे आहे, कलर केलं, डाय केलं. तर यामुळे त्याचे जे ऑर्गन्स आहेत किंवा त्याच्या ज्या वेगळे घटक आहेत ते व्यवस्थित अभ्यास करता आले. त्यामुळेच आपल्याला ज्या चेता संस्था आहे, आपली जी नर्वस सिस्टीम आहे, त्या नर्वस सिस्टीमचा व्यवस्थित अभ्यास करता आला. तर गॉल्जी काय यांनीच ती ब्लॅक रिएक्शन शोधून काढली होती आणि नर्वस सिस्टीम बद्दलचा त्यांचा अभ्यास होता आणि यासाठी त्यांना नोबेल 1906 मध्ये मिळाला होता. त्याचं जे उत्तर आहे तिन्ही स्टेटमेंटचं कॅमिलिओ गॉल्जी हे उत्तर आहे त्याचं. ठीक आहे, 60वा प्रश्न आहे, हृदय स्पंदनांच्या बद्दल आणि रक्ताच्या पीएचचा त्याच्यावर काय इफेक्ट होतो याच्याबद्दल विचारलेलं आहे. तर हृदयाचे स्पंदने म्हणजे काय, तर तुमचं हार्ट किती वेळा पंप करतं. हिंदीमध्ये त्याला धडकन म्हणतात, किती वेळा धडकतं. ठीक आहे, तर ते काय झालं, हार्ट रेट झालं. आता दोन गोष्टींमध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं, एक तर ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट, ह्या दोन्ही गोष्टी फार जरी एकमेकांची म्हणजे बीपी वाढला किंवा कमी झाला की हार्ट अटॅक येतो असेल, पण तरी दोन गोष्टी वेगळ्या आहेत. हार्ट पंपिंग म्हणजे हार्ट रेट म्हणजे काय की हार्ट किती वेळा पंप करतं, आणि ब्लड प्रेशर कुठे काउंट होतं तर तुमच्या ज्या ब्लड वेसेल्स असतात त्यामध्ये ते काउंट होतं. ठीक आहे, तर ह्या दोन्ही गोष्टी पहिले तर वेगळ्या आहेत. आता हार्ट रेट किती असायला पाहिजे एका निरोगी व्यक्तीमध्ये, तर तो एका मिनिटात 72 वेळा ते धडकायला पाहिजे एका मिनिटात. म्हणजे किती, 0.8 सेकंदाला ते एकदा धडकायला पाहिजे. ठीक आहे, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि आता समजा झोपलेला व्यक्ती असेल तर त्याच्यामध्ये किती असतात हृदय स्पंदने, 55 वेळा ते धडकतं. वृद्ध व्यक्तीमध्ये 60 वेळा आणि लहान मुलांमध्ये 120 ते 140, म्हणजे लहान मुलांचं जे हार्ट असतं ते फास्ट पंप करतं. ठीक आहे, 120 ते 140 इतका तो रेट असतो. आता बघा, हे खूप इंटरेस्टिंग आहे, रक्ताचा पीएच कमी झाल्याने हृदय स्पंदने वाढतात. तर मी तुम्हाला उदाहरण सांगते. तुम्ही जेव्हा पळत असता किंवा धावत असता किंवा कुठलाही व्यायाम करत असतात तर तुम्हाला एक लक्षात आलं असेल की तुमचा हार्ट खूप फास्ट पंप करतो, म्हणजे हार्ट रेट फास्ट होतो तुमचा. तर ते का बरं होतं, तर कार्बन डायऑक्साईड जे आहे तुमचं ते खूप वाढलेलं असतं त्यावेळेला बॉडीमधनं, है ना. ते कार्बन डायऑक्साईड वाढतं, त्याच्यामुळे काय होतं,
तर रक्ताचा जो पीएच असतो तुमचा तो कमी होतो. कसा काय? तर कार्बन डायऑक्साईड बॉडीमध्ये वाढल्यामुळे रक्ताची जी आहे ऍसिडिटी वाढलेली असते. ठीक आहे, ऍसिडिटी वाढली की तुमच्या रक्ताचा पीएच कमी होतो. ठीक आहे, आणि ऍसिडिटी कमी झाली, CO2 वाढला की ऍसिडिटी पण वाढते. ऍसिडिटी वाढली की काय होते? पीएच कमी होतो. तुमच्या बॉडीतला CO2 कमी झाला म्हणजे जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा तुम्ही बघा की श्वास खूप हळूहळू घेता, CO2 बॉडीतला कमी झालेला असतो, त्यावेळेला तुमच्या बॉडीमधलं जे पीएच असतं ते वाढलेलं असतं, बेसिसिटी वाढलेली असते तुमच्या बॉडीची. ठीक आहे, तर आता बघा एक लक्षात घ्या की हे जे रक्तातलं पीएच वगैरे आहे तर हे बॅलन्स करण्याचं 2 महत्वाचे ऑर्गन्स आहेत. एक कुठलं? तर लंग, रेस्पिरेटरी. कार्बन डायऑक्साईड किती असायला पाहिजे किती नाही हे लंग्सनी. कार्बन डायऑक्साईड वाढला की तुम्ही फास्ट ब्रीथ करता धावत असताना. का बरं? कारण तुम्हाला तो बाहेर काढायचा असतो. म्हणजे तुमच्या लंग्समध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तुमच्या ब्लडची जी पीएच लेवल आहे ती कमी जास्त होऊ शकते. आणि दुसरं आहे तुमचं किडनी. किडनी म्हणजे काय की रक्तातला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो युरिन थ्रू पण बाहेर जात असतो आपल्या. तर मग जर किडनीचे पण काही प्रॉब्लेम असेल तरी तुम्हाला परत रक्तातला जो पीएच आहे ते इम्बॅलन्स होऊ शकतं. तर रक्ताचा पीएच कमी झाला की हृदयस्पंदने काय होतात? वाढतात. म्हणजे ऍसिडिटी वाढली की हृदयस्पंदने वाढतात. रक्तातला जो पीएच आहे तो वाढला म्हणजे काय झाला? बेसिसिटी की हृदयस्पंदने कमी होतात. आता यात परत प्लीज कन्फ्यूज होऊ नका की ऍसिडिटी आणि जी बेसिसिटी आपण सांगितली आहे इथे रक्तातली सांगितली आहे, पोटातली नाही. 2 गोष्टी वेगळ्या आहेत. ठीक आहे, तर याचं जे उत्तर आहे ते काय आहे? तिन्ही उत्तर बरोबर आहे, ABC. ठीक आहे, 4. ठीक आहे, 61वा प्रश्न विचारलेला आहे अलैंगिक प्रजनन. सजीवांमध्ये 2 पद्धतीने प्रजनन होतं, एक लैंगिक आणि अलैंगिक. अलैंगिक प्रजननामध्ये काय होत असतं तर एकाच युग्मापासून दुसऱ्या सजीव पेशी तयार होतात आणि लैंगिकमध्ये काय होतं 2 युग्मांचं कॉम्बिनेशन झाल्यावर मग लैंगिक ज्या सजीव पेशी होतात त्या तयार होत असतात. तर आता अलैंगिक प्रजननाचे प्रकार दिलेले आहे. विखंडन किंवा फिजन. यामध्ये काय होतं तर एकच पेशी असते, त्या पेशीपासून त्याच्याच तुकडे पडल्यासारखे परत 2, 3, 4 अशा भागामध्ये त्याचं विखंडन होतं आणि नवीन सजीव तयार होतं. तर हे जे विखंडन आहे हे कोणामध्ये होतं? हे कोणामध्ये होतं विखंडन? तर पॅरामेशियम मध्ये. ठीक आहे, त्यानंतर मुकुलायन आहे बडिंग. बडिंग मध्ये काय होतं की जे बहुपेशीय जे सजीव असतात त्यांच्या शरीरावरती असे फुगीर गोल बर्ड्स तयार होतात. आणि मग ते व्यवस्थित मोठे झाले किंवा त्याची वाढ झाली की ते फुटतात आणि त्यापासून परत एक नवीन सजीव तयार होतो. तर त्याला काय म्हणतात? बडिंग म्हणजे काय तर शरीरावरती बर्ड्स तयार होतात. असे फुगीर बर्ड्स तयार होतात, त्यापासून ही बडिंग म्हणजे नवीन सजीव तयार होतात. तर हे बडिंग कोणामध्ये होत असते? हायड्रा नावाचे जे प्लांट्स आहेत त्यामध्ये होतं. ठीक आहे, त्यानंतर हे जे शाकीय आहे शाकीय प्रजनन, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. यामध्ये काय होतं तर वनस्पतीची जी अंगके असतात त्याच्यापासूनच नवीन एक अंग किंवा सजीव तयार होतो. याचं उदाहरण रताळी आहे. रताळी, आलू जर तुम्ही बघितलं की त्यांच्याच एक आलू तयार झालेला असेल, तो जर तुम्ही जमिनीत ठेवला तर त्याला दुसरं कोंब फुटून परत दुसरा आलू तयार होतो. ठीक आहे, तर हे जे आहे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन ह्याचं रताळी असं आहे. आणि शाकीय प्रजनन जे आहे तर हे जे शाकीय प्रजनन आहे हे कशाचं आहे तर रताळे. ठीक आहे, आता हे रिजनरेशन जे आहे पुनरुद्भवन, तर याच्यामध्ये काय होतात की बहुपेशीय प्राण्यांची अंगके तुटतात आणि त्या तुटलेल्या अंगापासून परत एक नवीन सजीव तयार होतो. ठीक आहे, तर ते कशामध्ये होतं? लिव्हर फ्लूक जे आहे त्याच्यामध्ये होतं. ठीक आहे, तर याचं जे उत्तर आहे हे दुसरं आहे. 62वा प्रश्न बघा. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता ज्या सूक्ष्मजीवांचा वापर करतात त्याच्याबद्दल विचारलेलं आहे. त्याचं उत्तर जे आहे ते सॅप्रोफाइट आहे. सॅप्रोफाइट हे असे सूक्ष्मजीव आहे जे कचऱ्यावर जगतात, म्हणजे ते स्वयंपोषी नसतात. त्यामुळे ते काय करतात की कचऱ्यामधनं स्वतःचं पोषण करत असतात आणि मग ते पोषण करत असताना कचऱ्यातले जे घातक पदार्थ आहेत ते ॲब्झॉर्ब करत असतात आणि स्वतःची वाढ करतात, स्वतःचं पोषण करतात. त्यामुळे काय होतं तर कचऱ्याचं पण विघटन होतं, म्हणजे कचऱ्याचं पण डिकम्पोजिशन होतं. तर सॅप्रोफाइट आहेत ते, जे की कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता वापरतात. आता हे जे
क्लॉस्ट्रिडियम आहे, हे कशासाठी वापरतात, तर मुळात हे उपद्रवी आहे, त्याच्यामुळे त्याचा वापर करत नाहीत फार. कॅन्सरच्या काही पेशींसाठी कुठे कुठे क्लॉस्ट्रिडियमचा वापर केलेला आहे. पण क्लॉस्ट्रिडियम कुठे होतं, तर जर तुम्ही अन्न एखाद्या बंद डब्यामध्ये खूप दिवसांसाठी ठेवलं तर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्लॉस्ट्रिडियमची वाढ झालेली लक्षात येईल. म्हणजे ते मायक्रोस्कोपमध्ये वगैरे बघायला लागेल, ती वेगळी गोष्ट आहे. तर बंद डब्यामध्ये जे अन्न असतं त्यामध्ये हे क्लॉस्ट्रिडियम तयार होतं आणि हे जेव्हा वाढत असतात तेव्हा एक विषारी पदार्थ तयार होतं. म्हणजे साहजिकच तुम्ही जर ते बंद डब्यातलं अन्न खाल्लं तर तुम्हाला विषबाधा होईल. तर ते विष कुठलं असतं, तर मायकोटॉक्झिन नावाचं विष असतं. म्हणजे क्लॉस्ट्रिडियम काय बनवतात, मायकोटॉक्झिन. आणि आयोगाने याआधी असा एक प्रश्न विचारलेला आहे की बंद डब्यामध्ये असलेलं अन्न, म्हणजे खूप दिवस जर एखाद्या डब्यात अन्न असेल आणि ते खराब झालेलं असेल, त्यावर मायकोटॉक्झिन हे विषारी पदार्थ तयार झालेला असतो. पण हा विषारी पदार्थ कोणत्या जीवाणूमुळे किंवा कुठल्या सूक्ष्मजीवामुळे तयार होतो, तर त्याचं उत्तर होतं क्लॉस्ट्रिडियम. तर हेच ते विषाणू आहेत. ठीक आहे. त्यानंतर मायकोरायझा आहे, तर ही एक कवक आहे. उच्चजीवी ज्या वनस्पती असतात त्यांच्या मुळाशी ह्या मायकोरायझा नावाची कवक जी आहे ती वाढत असते आणि पाणी वगैरे शोषून घेते मुळांथ्रू वगैरे. तर यामुळे काय होतं की वनस्पतीची वाढ चांगली होते. ठीक आहे. तर ते बेनिफिशियरी असतं वनस्पतीच्या वाढीसाठी. आणि हे आहे स्ट्रेप्टोमायसिन. इथे ऍक्च्युली स्ट्रेप्टोमायसीज पाहिजे होतं. मायसीजपासनं मायसिन हे काढतात. अँटीबायोटिक आहे, आपण ट्युबरक्युलोसिसमध्ये वगैरे ते त्याचं औषध म्हणून वापरतो स्ट्रेप्टोमायसिन. आता बघा, कावीळबद्दलचा प्रश्न आहे. हिपॅटायटिस ए मुळे पिवळा कावीळ आणि पांढरा कावीळ असं विचारलंय आणि त्यात बिलिरुबिनचं काय रोल असतो तो प्रश्न आहे. तर एक पहिलं तर लक्षात घ्या की कावीळ जे काही आहे, म्हणजे जॉन्डिस आपण जे म्हणतो, तो मुळात कुठलाही रोग नाही आहे. तर ते काय आहे, सिम्पटम आहे, लक्षणं आहेत. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल शरीरामध्ये, म्हणजे काय, तर तुम्हाला समजा कुठल्याही हिपॅटायटिसचं जर तुम्हाला प्रादुर्भाव झालेला असेल किंवा इन्फेक्शन झालेलं असेल, सिरोसिस असेल जो अल्कोहोलमुळे होतो, फायब्रोसिस असेल किंवा मग गॉलस्टोनचा प्रॉब्लेम असेल, सिकल सेल ॲनिमिया असेल किंवा मग ॲनिमिया असेल, तर अशा केसेसमध्ये तुम्हाला कावीळ झाल्यासारखं भासतं. म्हणजे काय, कावीळ होतो. तर तो रोग नाहीये, ते सिम्पटम आहे. तुम्ही पिवळे झाल्यासारखे दिसता किंवा मग पांढरे झाल्यासारखे दिसता. तर आता हिपॅटायटिस ए जे आहे, ए मुळे काय होतं, तर बिलिरुबिन हा एक पिवळा घटक असतो रक्तातला. ठीक आहे. तर त्याचं सिक्रेशन जास्ती होतं आणि तुमचं लिव्हर ते व्यवस्थित फिल्टर नाही करू शकत, म्हणून मग ते रक्तामध्ये वाढतं आणि काय होतं, तर शरीर तुमचं पिवळं, डोळे पिवळे दिसायला लागतात आणि पिवळा कावीळ झाला असं आपण म्हणतो. हिपॅटायटिस बी मध्ये काय होतं, तर तुमच्या ज्या आरबीसीज असतात त्या खूप मोठ्या प्रमाणावर तुटायला लागतात, फास्ट त्याचं तुटतात. म्हणजे आरबीसीज या 120 दिवसामध्ये तुटत असतात. अशाही त्यांचं लाईफ सायकल तेवढंच असतं की ते 120 दिवसानंतर त्या डिस्ट्रॉय होतात. पण या केसेसमध्ये काय होतं की ते फास्टमध्ये डिस्ट्रॉय होतात. त्याच्यामुळे काय होतं की हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं शरीरातलं आणि तुम्ही पांढरे दिसतात. म्हणजे साहजिक हिमोग्लोबिन जर नसेल शरीरात तो माणूस पांढरा दिसतो. तर हिपॅटायटिस बी मध्ये ती केस आपल्याला बघायला मिळते आणि पांढरा कावीळ आपल्याला लक्षात येतो. आता बघा की कावीळ झाल्या शरीरातील बिलिरुबिनचे प्रमाण घटते. तर हे सेंटेन्स चुकीचं आहे. ठीक आहे. बिलिरुबिन काय आहे, तर आरबीसी ज्या आहेत त्या आरबीसी तुटतात जेव्हा त्यांची लाईफ सायकल संपते, त्या तुटतात. त्यांच्यापासून हिमोग्लोबिन नावाचं एक जे काय द्रव्य आहे ते तयार होतं, म्हणजे निघतं हिमोग्लोबिन. त्या हिमोग्लोबिनचं 2 भागांमध्ये परत डिव्हिजन होतं. एकामध्ये हिम असतं, एकामध्ये ग्लोबिन असतं. ग्लोबिनमध्ये काय असतं, तर अमिनो ऍसिड्स असतात. ठीक आहे. ते अमिनो ऍसिड्स आपल्या बॉडीद्वारे युटिलाइज केल्या जातात. ठीक आहे. त्याचा रोल तिथे संपतो. दुसरं आहे हिम. हिम मध्ये काय होतं, आयन मिळतं आणि बिलिवर्डिन नावाचं एक रसायन परत तिथे तयार होतं. ते बिलिवर्डिन काय करतं, काही एन्झाईम्स असतात तिथे, काही कॅटलिस्ट असतात, त्यांच्या थ्रू नंतर बिलिरुबिन मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. ठीक आहे. हे जे बिलिरुबिन कन्वर्ट होतं हे काय असतं, अनकॉन्ज्युगेट फॉर्म मध्ये असतं. म्हणजे काय, ते फॅट सॉल्युबल असतं, वॉटर सॉल्युबल नसतं. मग आता ते बॉडीमध्ये कसं काय सगळं वर्क करणार किंवा ते कसं काय नंतर फिल्टर होऊन बाहेर जाणार, तर त्यासाठी काय करतं, अल्ब्युमिन येतं बिलिरुबिनच्या मदतीला आणि काय करतं, लिव्हरला पोहोचतं. म्हणजे बिलिरुबिन कुठे जातं, लिव्हरला जातं. ठीक आहे. कोण घेऊन जातं, अल्ब्युमिन घेऊन जातं.
मग तिथे ते लिव्हरमध्ये गेलं की तिथे ते प्रोसेस होतं आणि त्याच्यानंतर पुढे जे बिलिरुबिन निघतं ते कॉन्ज्युगेटेड फॉर्म मधलं असतं. म्हणजे काय, ते वॉटर सॉल्युबल असतं. मग ते परत आपल्या मोठ्या आतड्यातनं शरीराच्या बाहेर निघतं, काही परत रिअब्झॉर्ब होतं. अशी त्याची सायकल आहे बिलिरुबिनची. पण कावीळ झाल्यावरती बिलिरुबिनचं प्रमाण घटतं किंवा वाढतं तर काय होतं, तुम्हाला जेव्हा कावीळ होतो म्हणजे काय, तुमच्या लिव्हरवरती लिव्हर सेल्सला प्रॉब्लेम होतो, लिव्हर सेल खराब झालेले असतात. मग अशा केसमध्ये जे अनकॉन्ज्युगेटेड बिलिरुबिन असतं, ज्याला की कॉन्ज्युगेटेड बिलिरुबिन मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं काम कोण करतं, लिव्हर करतं. लिव्हर सेल खराब झाल्यामुळे ऑब्व्हियसली ते काम व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या शरीरातलं जे बिलिरुबिनचं प्रमाण असतं ते काय होतं, वाढतं, घटत नाही, वाढतं. ठीक आहे, कारण ते फिल्टरच होत नाही, बाहेरच जात नाही व्यवस्थित, है ना. त्यामुळे ते प्रमाण जे आहे ते घटत नाही तर ते वाढतं. ठीक आहे, तर हे जे स्टेटमेंट आहे सी, हे चुकीचं आहे आणि ए आणि बी हे याचं उत्तर आहे. ठीक. 64 नंबरचा प्रश्न आहे, सेरेब्रम आणि मेड्युला बद्दलचं विचारलेलं आहे. बघा, आपलं नर्व कोऑर्डिनेशन असतं, म्हणजे आपण जे काही समतोल राखतो, बोलतो किंवा ज्या आपल्या इंटरनल जे आपले ऑर्गन्स आहेत त्यांचं जे कोऑर्डिनेशन चालू असतं, तर ते सगळं करण्याचं काम आपलं नर्व कोऑर्डिनेशन जे काही असतं, म्हणजे आपली सेंट्रल नर्वस सिस्टम, पेरिफेरल नर्वस सिस्टम्स आणि ऑटोमॅटिक नर्वस सिस्टम हे सगळं डिफाईन करत असतं. ठीक आहे, आपली जी मध्यवर्ती चेतासंस्था असते तर त्याच्यामध्ये काय असतं, मेंदू असतो आणि मेरुरज्जू, हे दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहे. मेंदू म्हणजे आपला ब्रेन आणि मेरुरज्जू म्हणजे आपला स्पायनल कॉर्ड, हे एकमेकांना कनेक्टेड असतात आणि ते कोऑर्डिनेशन थ्रू काम करत असतात. तर आता आपला जो मेंदू असतो त्यामध्ये 3 भाग आहेत. एक अग्रमेंदू, त्याला आपण फोर ब्रेन म्हणतो, तो कुठे असतो, इथे या भागामध्ये तुमचा फोर ब्रेन असतो. दुसरा आहे मध्य ब्रेन किंवा मिड ब्रेन आपण ज्याला म्हणतो, तो कुठे असतो तुमचा, तर तुमची जी हे नाक असेल, ह्या नाकचा जे आतमधला जो पार्ट असेल मधला, तो तुमचा जो असेल तो मिड ब्रेन असेल. आणि मागचा म्हणजे हिंड ब्रेन ज्याला म्हणतो किंवा आपण अनुमस्तिष्क म्हणतो, ते कुठे असतं, तर ते इथे असतं. ठीक आहे, या भागामध्ये अनुमस्तिष्क असतं. तर तुमचं अग्र जे म्हणजे फोर ब्रेन आहे, म्हणजे तुमचं प्रममस्तिष्क आहे. ठीक आहे, सेरेब्रम किंवा फोरब्रेन, ते काय करतं, तर तुमच्या सगळ्या ऐच्छिक हालचाली ज्या असतात, म्हणजे बोलणं, तुमचं विचार करणं, तुमचे मूड स्विंग्स होणं किंवा चालणं, तुम्ही जे काही डिसाईड करता, स्वतःहून डिसाईड करता, ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, तर फोरब्रेन करतं. ठीक आहे, आणि मिड ब्रेन जे आहे तुमचं, मध्य मस्तिष्क जे आहे किंवा मेड्युला जे आहे, ते काय करतं, तर तुमचे जे इंटरनल ऑर्गन्स आहेत, अन्ननलिका असेल, मग फुफ्फुस असेल किंवा हृदय असेल, किडनी असेल, ह्या सगळ्यांना कंट्रोल करण्याचं, म्हणजे आपल्या अनैच्छिक हालचाली, कारण ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, त्यांना जसं करायचं आहे तेच. आपण जरी म्हटलं माझा हार्ट नको बंद पडायला, तर तसं होणार नाही, ते पडेल त्याला जेव्हा वाटेल तेव्हा. हे कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, तर मध्य मस्तिष्क करतं. आणि शरीराचा समतोल सांभाळणे, जेव्हा आपण उठतो, बसतो, धावतो, हा जो समतोल सांभाळणं आहे, हे सगळं कोण करतं, तर आपलं अनुमस्तिष्क म्हणजे आपलं हेड ब्रेन जे असतं ते हे कंट्रोल करतं. तर याचं उत्तर दोन्ही स्टेटमेंट्स हे बरोबर आहे. 65वा प्रश्न पाहू. ध्वनीच्या वेगाशी संबंधित प्रश्न आहे. सर्वसाधारण रूम टेम्परेचर ज्याला आपण म्हणतो किंवा सर्वसाधारण तापमान 22 डिग्री सेंटीग्रेड ला ध्वनीचा हवेतील वेग 344 मीटर पर सेकंड असतो. 40 डिग्री सेंटीग्रेड तापमान असणाऱ्या ठिकाणी सुस्पष्ट इको ऐकू येण्यासाठी ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यांच्यातलं अंतर किती असलं पाहिजे, हा प्रश्न आहे. मुळात सगळ्यात पहिली गोष्ट, इको ऐकू येण्यासाठी ध्वनीचा स्रोत, समजा तुम्हीच आहात, ध्वनीचा स्रोत, ध्वनी गेला भिंतीपर्यंत, भिंतीपासून परत आला, म्हणजे सेम डिस्टन्स गेला आणि आला, हे डिस्टन्स ध्वनी कव्हर करतो, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ध्वनीच्या सुस्पष्टतेला, म्हणजे ध्वनी क्लिअरली समजण्यासाठी, माणसाच्या कानाला ध्वनी क्लिअरली समजण्यासाठी पहिला ध्वनी आणि दुसरा ध्वनी यांच्यातलं टाईम डिस्टन्स जे आहे, टाईम जो आहे, टाईम गॅप, तो 0.1 सेकंड एवढा मिनिमम असला पाहिजे. याच्यापेक्षा कमी जर असेल तर तो ध्वनी सुस्पष्टपणे वेगळा ऐकू येत नाही, म्हणजे मुळातला आवाज आणि इको याच्यातला फरक कळू शकणार नाही. त्यामुळं मूळचा ध्वनी आणि नंतरचा इको या दोन्हीमधला टाईम गॅप हा 0.1 सेकंड असला पाहिजे. म्हणजे तुमच्या निघालेल्या ध्वनीला 0.1 सेकंड एवढा काळ ट्रॅव्हल करायचं आहे, तेवढा काळ ट्रॅव्हल करायचं आहे. तर 0.1 सेकंडमध्ये ध्वनी किती अंतर ट्रॅव्हल करेल टोटल, हे याच्यावरून काढू आपण. 344 मीटर पर सेकंड म्हणजे एका सेकंदात 344 मीटर एवढा अंतर ध्वनी ट्रॅव्हल करत आहे. 0.1 सेकंडमध्ये ध्वनी टोटल किती अंतर ट्रॅव्हल करेल, मग एका सेकंदात जर एवढा असेल तर 1 म्हणजे 34.4 मीटर एवढं अंतर ध्वनी ट्रॅव्हल करेल टोटल, अशा पद्धतीने ऐकू येण्यासाठी. मग जायचं आहे आणि परत यायचं आहे, सेम डिस्टन्स जायचं आहे आणि सेम डिस्टन्स परत यायचं आहे, त्याची टोटल एवढी असणार आहे. आणि
सेम आहे दोन्ही डिस्टन्स जाण्याचं आणि येण्याचं, त्यामुळे याची अर्धी जी व्हॅल्यू आहे ते ॲक्च्युअल डिस्टन्स झालं, अंतर दोन्हीमधलं, म्हणजे मोजल्यानंतरचं एकरेषीय अंतर 17.2 मीटर. म्हणजे आता ह्या परिस्थितीमध्ये सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी 17.2 मीटर एवढं अंतर असलं पाहिजे. आता पुढचा मुद्दा असा की तापमान जर वाढलं तर ध्वनीच्या वेगाचं काय होतं. तापमान जर वाढलं तर ध्वनीचा वेग वाढतो. या दोघांमध्ये डायरेक्ट प्रपोर्शन आहे, म्हणजे समप्रमाण आहे. ध्वनीचा वेग हवेतला हा तापमानाच्या वर्गमुळाशी, केल्व्हिनमधल्या तापमानाच्या वर्गमुळाशी समप्रमाणात असतो. तापमान वाढले एवढंच लक्षात घ्या. तापमान वाढले याचा अर्थ ध्वनीचा वेग कमी झालाय की वाढलाय, ध्वनीचा वेग वाढलेला आहे. आता याचा अर्थ ध्वनी 0.1 सेकंडमध्ये काहीसं जास्ती अंतर कव्हर करणार आहे सुस्पष्टपणे ऐकू येण्यासाठी. ध्वनी त्याच वेळेमध्ये काहीसं अंतर जास्ती कव्हर करणार आहे. फॉर एक्झाम्पल अंदाजे 344.4च्या ऐवजी ध्वनीचा वेग आता झालेला आहे 300, समजा उदाहरणार्थ 352, थोडासा जास्ती 352 झालेला आहे. तर 0.1 सेकंडमध्ये ध्वनी किती ट्रॅव्हल करेल? 35.2. मग ह्याच्यात हे टोटल डिस्टन्स झालं. हाफ डिस्टन्स जे आहे म्हणजे जाणं आणि येणं मिळून 35.2 आहे. तर हाफ किती होईल? साधारणपणे 17.6 मीटर, म्हणजे काहीसे जास्त. गणितामध्ये पडू नका. काहीतरी वाढले की काय होणार आहे याचा फक्त अंदाज घ्यायची गरज आहे. त्यामुळे इथं अशा पद्धतीने 40 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा अधिक तापमान असेल अशा ठिकाणी सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यांच्यातलं किमान अंतर, एका बाजूने जाणारं अंतर हे 17.6 किंवा म्हणजे 17.2 पेक्षा काहीसं जास्ती. किती जास्ती हे काढता येणार नाही, कारण 40 डिग्रीपेक्षा जास्त तापमान म्हटलेलं आहे. 40 डिग्री नाही, किती ते सांगितलेले नाही. या प्रश्नाचा एक महत्त्वाचा मुद्दा असा, प्रश्नाची भाषा पाहिली, एका ठिकाणचे तापमान हे 40 डिग्रीपेक्षा अधिक म्हटलेलं आहे, एक्झॅक्ट सांगितलेलं नाही. त्यामुळे तिथंच तुम्हाला हे कळलं पाहिजे की हे तुमचं उत्तर नाही, डिरेक्ट व्हॅल्यू मिळणार नाही, हेही तुमचं उत्तर नाही. प्रश्नाच्या भाषेवरूनच तुम्हाला कळेल की ह्या दोन्हीपैकी उत्तर आहे, आणि पुढचे कॅल्क्युलेशन्स केल्यावर तुम्हाला हे कळेल की हे तुमचं उत्तर आहे. कारण दुप्पट तर होत नाही आहे वेग ध्वनीचा, त्यामुळे हे तर उत्तर असू शकत नाही. कॅल्क्युलेशन्समध्ये पडण्यापेक्षा अशा पद्धतीनं उत्तर काढलं तर आपल्याला जास्ती फायद्याचं ठरू शकतो. पुढचा प्रश्न, एका घरातील विद्युत मीटरमध्ये असे दिसून आले की ठराविक महिन्यामध्ये 100 युनिट इतकी वीज वापरली गेली. तर युनिट म्हणजे काय हे माहिती असणं एवढंच पुरेसं आहे. युनिट म्हणजे काय असतं आणि घातांकाचे काही नियम एवढं जरी माहीत असेल तरी तुम्हाला याचं उत्तर सहज काढता येईल. एक युनिट म्हणजे 1 किलोवॅट आवर. हे ऊर्जेचं एकक आहे, हे पॉवरचं, शक्तीचं एकक नाही, हे ऊर्जेचं एकक आहे. आता किलोवॅट म्हणजे काय? किलो म्हणजे 10⁻³ 1000. वॅट म्हणजे वॅट म्हणजेच काय? जूल पर सेकंड असंही त्याला तुम्ही म्हणू शकता. आणि आवर म्हटलेलं आहे. आवर म्हणजे आता हे सेकंद, जूल सेकंद अशा टर्म्समध्ये आपण त्याला फक्त कन्वर्ट करतोय, बाकीचं काहीच नाही. 1 तास म्हणजे किती सेकंद? 60 मिनिटं, आणि प्रत्येक मिनिटात 60 सेकंद, म्हणजे 1 तास म्हणजेच 3600 सेकंद. सेकंद कटतो, 10⁻³ आणि इथं 3600, हे 2 आकडे उरतात, एवढे जूल्स. म्हणजे 3600 गुणिले 10⁻³ एका युनिटमध्ये निर्माण होतं. आपल्याला विचारले 100 युनिटमध्ये किती असतं, इथे विचारलेलं आहे 100 युनिटमध्ये किती. 100 म्हणजे अजून गुणिले 100. आता शून्य किती झाले बघा, 1 2 इथले 3 5 झाले, 6 7, आणि 3.6च्या टर्म्समध्ये म्हणून इथं 8वा एक आला, म्हणजे 3.6 गुणिले किती शून्य आहेत? 8, 10⁸ एवढे जूल्स, एवढी ऊर्जा त्या घरामध्ये वापरली गेली आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. अगदी सिंपल प्रश्न आहे, फक्त एवढंच माहिती असणं अपेक्षित होतं की 1 किलोवॅट आवर म्हणजे नेमकं काय. याच्या पुढचा प्रश्न थोडासा किचकट आहे, मॉडर्न फिजिक्समधला, क्वांटम मेकॅनिक्समधला. बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट या पदार्थाची 5वी अवस्था म्हणून गणल्या गेलेल्या अवस्थेमध्ये पदार्थातील सर्व कणांची डॅश 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 एकसारखी असते. याचं उत्तर सरळ आहे, क्वांटम स्टेट आणि वेव्हलेंथ. इसेन्शियली क्वांटम स्टेट आणि वेव्हलेंथ ह्या दोन्ही एकच गोष्ट आहे, एकूण एकच गोष्ट आहे. आता एक सिंपल, यात फार किचकट आत शिरण्याच्या ऐवजी मुळात आपण फॅक्च्युअल काही गोष्टी आधी समजून घेऊ. S.N. बोस, सत्येंद्रनाथ बोस हे भारतीय शास्त्रज्ञ होते. सत्येंद्रनाथ बोस यांनी स्वतः सुरुवातीला क्वांटम मेकॅनिक्समध्ये
बोस स्टॅटिस्टिक्स डेव्हलप केलं, त्याला फार पब्लिसिटी मिळू शकली नाही वेस्टमध्ये, त्यामुळं आईन्स्टाईन यांच्याकडे ते दाखवलं त्यांनी. आईन्स्टाईन यांनी त्याला दुजोरा दिला, काही इनपुट्स दिले आणि पब्लिसिटी दिली वाईडर वेस्टमध्ये, पश्चिमेमध्ये. त्यामुळं बोस आईन्स्टाईन स्टॅटिस्टिक्स डेव्हलप झालं. ह्या स्टॅटिस्टिक्सच्या साहाय्यानं काय फरक, म्हणजे काय शोधता आलं, क्वांटम मेकॅनिक्समध्ये बोझॉन नावाचा एक पार्टिकलचे टाईप्स आहेत, बोझॉन आणि फर्मिऑन. हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित नाही, हे काय असतं वगैरे थोडं सोडून द्या. बोझॉन हा पार्टिकल्सचा एक प्रकार आहे, सब ॲटॉमिक पार्टिकल्सचा एक प्रकार आहे. बोझॉन हे बोस यांच्याच नावावरून नाव दिलेलं आहे. आता आपण अलीकडे ऐकत असाल गॉड पार्टिकल, हिग्स बोसॉन वगैरे. हिग्स बोसॉन हा बोसॉन्सपैकीच एक प्रकार आहे. तर या सगळ्यामध्ये बोस आईन्स्टाईन कंडेन्सेट म्हणजे काय, त्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण पदार्थाच्या लहानपणी शिकलेल्या अवस्था विचारात घेऊ. गॅसियस म्हणजे वायू, लिक्विड म्हणजे द्रव आणि सॉलिड म्हणजे घन अवस्था किंवा स्थायू अवस्था. ह्या 3 अवस्थांमध्ये काय होतं जनरली, जर आपण गॅसियस किंवा वायू अवस्थेतल्या पदार्थाला थंड केलं तर त्याचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं. लिक्विडला जर अजून थंड केलं तर त्याचं रूपांतर सॉलिडमध्ये होतं. त्या सॉलिडला जर अजून थंड करत गेलो आपण, हे नुसतं फिजिक्स नाही, आता इथून पुढं मग क्वांटम फिजिक्सकडे जातं. यात अजून थंड करत करत थंड करण्याची मर्यादा आपण गाठली. सायंटिफिकली थिओरिटिकली पॉसिबल मर्यादा जी आहे, ॲब्सोल्यूट झिरो असं म्हणतात त्या टेम्परेचरला. ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे किती असतं, 0 केल्विन. हे 0 केल्विन आहे म्हणजे किती, -273.15 डिग्री सेंटीग्रेड. एवढ्या कमी तापमानापर्यंत एखाद्या पदार्थाला थंड करत गेलात आणखी, तर त्या पॉईंटला काय होतं, पदार्थामधल्या सर्व अणूंच्या एनर्जी लेवल्स असतात. अणूमध्ये एनर्जी लेवल्स असतात, म्हणजे संयोजक कक्षा, त्यांची सध्याची इलेक्ट्रॉन्सची अवस्था वगैरे वगैरे वगैरे. एनर्जी लेवल्स असं आपण लक्षात ठेवू. त्या सगळ्या अणूंच्या एनर्जी लेवल्स ह्या सेम लेवलला येऊन थांबतात असं आपण तुर्तास समजून घेऊ. म्हणजे प्रत्येक अणू ज्या वेवलेंथला इमिट करतो आहे किंवा प्रत्येक अणू क्वांटम मेकॅनिक्समध्ये ज्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करत आहे ती फ्रिक्वेन्सी मॅच होते. प्रत्येक अणू सेम क्वांटम स्टेटला येतो. हे लक्षातच ठेवावं लागेल, कारण हे समजत बसलो आपण तर हे आपल्याला पूर्ण नवीन एक विषय समजून घेण्याची गरज पडेल, ती आणि आवश्यकता नाही आहे. इतकं थंड केल्यानंतर प्रत्येक अणूची क्वांटम स्टेट सेम होऊन जाते आणि त्यामुळं सगळे अणू जे आहेत ते एकत्र येतात. जणू काही तो पूर्ण बल्क, तो पूर्ण पदार्थच एक मोठा अणू आहे, सुपर ॲटम आहे, अशा पद्धतीनं ते बिहेव करायला लागतात. त्यामुळं बोस आईन्स्टाईन कंडेन्सेट ही वायू, स्थव, वायू, द्रव, स्थायू ह्या तिन्हीपेक्षाही वेगळी अशी एक क्वांटम मेकॅनिक्सच्या किंवा क्वांटम फिजिक्सच्या अँगलने पदार्थाची वेगळी अशी एक अवस्था आहे. या अवस्थेमध्ये पदार्थामध्ये काय बदल होतात, ग्रॅव्हिटीच्या प्रॉपर्टीज सुद्धा त्याच्यात चेंज होतात. लाईटला तो कसा रिस्पॉन्ड करतो हे सुद्धा चेंज होतं, जे आपल्याला डे टू डे फिजिक्समध्ये, डे टू डे लाईफमध्ये पाहताच येत नाही. अशा अनेक गोष्टी ह्या केसमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर त्याची क्वांटम स्टेट आणि तरंगलांबी, विचार इसेन्शियली वन अँड द सेम थिंग, ही सेम असते बोस आईन्स्टाईन कंडेन्सेटमध्ये. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते बी आणि सी आहे. पदार्थाची आणखीन एक अवस्था आहे, पहिल्या 3 तर आपण बघितल्या, ही 5वी बघितली. 4थी अवस्था कुठली आहे, तिला प्लाझ्मा असं म्हणतात. प्लाझ्मामध्ये काय असतं, इथं कूलिंग होतं, प्लाझ्मामध्ये हीटिंग आहे. एखाद्या पदार्थाला खूप जास्ती हीटिंग केलं किंवा इलेक्ट्रिसिटी त्याच्यातनं फ्लो केली तर त्याच्यामध्ये फ्री आयन्स आणि फ्री इलेक्ट्रॉन्स एक्झिस्ट करायला लागतात. त्या पदार्थामध्ये फ्री आयन्स आणि फ्री इलेक्ट्रॉन्स उपलब्ध झाले, निर्माण झाले, किंवा त्यालाच एक आयनाइज्ड स्टेट असं म्हणतात. आयनीकरण झालेली अवस्था, त्या अवस्थेला प्लाझ्मा असं म्हणतात. प्लाझ्मा कुठं कुठं पाहायला मिळते आपल्याला, जे हे असतात ना, निऑन लाईट्स असतात, किंवा हिलियमच्या बाबतीत सुद्धा हीट केल्यानंतर आपल्याला प्लाझ्मा स्टेट पाहायला मिळू शकते. किंवा एक्स्ट्रीमली हीट दिली समजा, सूर्याच्या पृष्ठभागावर जे रिॲक्शन्स चाललेले आहेत तिथं प्लाझ्मा स्टेटमध्ये सबस्टन्स, हिलियम आणि हायड्रोजनची रिॲक्शन आपण बघतो, तर हिलियम प्लाझ्मा स्टेटमध्ये तिथं असल्याचं आपल्याला पाहता येतं. पुढचा प्रश्न वर्तुळाकार गतीचा प्रश्न आहे. वळणावरून वेगाने डावीकडे जात असताना एखाद्या 4 चाकी वाहनाच्या डाव्या बाजूच्या दोन्ही चाकांचा आसाभोवती फिरण्याचा वेग
हा उजव्या बाजूच्या दोन्ही चाकांच्या आसाभोवती फिरण्याच्या वेगाच्या तुलनेत कसा असतो पहा. हे वळण आहे समजा, मुद्दाम मोठा रस्ता काढतो मी. ह्या रस्त्यावरून एवढ्याच रुंदीची एक गाडी चाललेली आहे. तर इथं ही डावीकडे वळतीये, बरोबर. हे डाव्या बाजूची 2 चाकं आहेत, ही उजव्या बाजूची 2 चाकं आहेत. आता डाव्या बाजूची 2 चाकं ही या सर्कलमध्ये ट्रॅव्हल करतायत, उजव्या बाजूची 2 चाकं ही या सर्कलमध्ये ट्रॅव्हल करतायत. ठीक आहे. याचा अर्थ इथं कुठेतरी केंद्र असेल ह्याचा. तर ह्या सर्कलची त्रिज्या जी आहे ती एवढी आहे आणि पुढच्या सर्कलची त्रिज्या जी आहे ती जास्त आहे, एवढी आहे. याचा अर्थ सर्कलमध्ये तुम्ही वर्तुळामध्ये तुम्ही पाहत असाल, वर्तुळाची त्रिज्या सेम कंस आहे, हाच कंस. आपण जर असा तुकडा पाडला, इथून इथपर्यंत जायचे समजा, तर आतल्या वर्तुळाने ट्रॅव्हल केलेलं अंतर हे कमी भरणार बाहेरच्या वर्तुळाने ट्रॅव्हल केलेल्या अंतरापेक्षा. साध्या भाषेत डावीकडे वळताना ही चाकं जी आहेत ती कमी अंतर ट्रॅव्हल करतायत, फिजिकल डिस्टन्स कमी अंतर ट्रॅव्हल करतायत. बाहेरची चाकं जी आहेत ती जास्ती अंतर ट्रॅव्हल करतायत. तर अशा केसमध्ये होतं काय आहे की चाकं तर एकाच ॲक्सेलवर बसवलेली आहेत, एकाच ॲक्सेलवर बसवलेली असतील तर ती सेम वेगानंच स्वतःच्या आसाभोवती फिरत असतील. मग याचा अर्थ असं व्हायला पाहिजे ना की ही चाकं एकाच ॲक्सेलवर बसवलेली आहेत, एकाच इंजिनने ड्राईव्ह केलेली आहेत, त्यांची चालण्याची स्पीड सेम असेल तर त्यांना वळणं इम्पॉसिबलच होईल. पण तसं होत नाही. चाकांच्या मध्ये डिफरन्शियल गिअर सिस्टम असते, त्यामुळं चाकांना वेगवेगळ्या गतीनं फिरण्याची सुविधा असते प्रत्येक गाडीमध्ये. 4 व्हील ड्राईव्ह असेल तर प्रश्नच नाही, मग तर प्रश्नच राहत नाही. त्यामुळं वळताना काय घडते पहा, तेवढ्याच वेळामध्ये मधली 2 चाकं कमी अंतर ट्रॅव्हल करतायत, हे अंतर, आणि तेवढ्याच वेळामध्ये बाहेरची 2 चाकं ही जास्ती अंतर ट्रॅव्हल करतायत. तेवढ्याच वेळामध्ये जास्ती अंतर ट्रॅव्हल करणे म्हणजे वेग जास्ती, तेवढ्याच वेळामध्ये कमी अंतर ट्रॅव्हल करणे कंपॅरेटिव्हली म्हणजे वेग कमी. म्हणजे डावीकडे वळताना डाव्या बाजूच्या 2 चाकांचा स्वतःच्या आसाभोवती फिरण्यात, आता सध्या हा वेग झाला, हा लिनियर वेग झाला, म्हणजे एवढा अंतर फिरून कव्हर करायचंय तर ह्यांचा स्वतःच्या आसाभोवती फिरण्याचा वेग सुद्धा कमी असला पाहिजे, कारण तेवढ्याच वेळात पुढचं चाक जास्ती फिरतंय तेवढं अंतर कव्हर करण्यासाठी, आणि हे आतलं चाक कमी फिरतंय. लॉजिकचाच प्रश्न आहे. फक्त आपल्याला थोडं असं वाटू शकतं एखाद्या वेळेला की हे सेमच पद्धतीनं चाललेले आहेत, दोघे सोबत सोबत सेम इंजिन त्यांना ड्राईव्ह करते तर सेमच वेग असायला पाहिजे, पण तसं होत नाही. आतल्या चाकांचा वेग हा कमी राहतो, बाहेरच्या चाकांचा वेग हा जास्ती राहतो. त्यामुळं किंचित कमी हे बरोबर उत्तर आहे. आणि हे फॅसिलिटेट कशाने केलेलं असतं किंवा कशामुळे हे घडून आणता येऊ शकतं, तर डिफरन्शियल गिअर असतो एक. तुम्ही जर ट्रकच्या मागे पाहिलं तर मागच्या चाकांच्या मध्ये एक गोलाकार हे असतं, बॉक्स सारखं असतं. तर गोलाकार जो बॉक्स असतो त्याच्यामध्ये गिअर्सची अशी अरेंजमेंट केलेली असते की 2 चाकांना वेगवेगळ्या गतीने फिरता येऊ शकेल, इवन दो ते एकाच इंजिनने ड्राईव्ह केलेले असले तरी. ओके, याचा पुढचा प्रश्न, योग्य विधान ओळखायचं आहे. आयसोटोन्स म्हणजे असे अणू ज्यांमध्ये प्रोटॉनची संख्या समान असते. नाही, आयसोटोन्स म्हणजे असे अणू ज्यांच्यामध्ये न्यूट्रॉन्सची संख्या समान असते, ना की प्रोटॉन्सची. आयसोटोप्स म्हणजे असे अणू ज्यांचा अणुवस्तुमानांक समान असतो. नाही, ॲटॉमिक मास नंबर नाही, अणु अंक म्हणजेच ॲटॉमिक नंबर सेम असेल तर त्याला आयसोटोप म्हणायचं. कार्बनचा C12 आणि C14 मास नंबर सेम आहे पण ॲटॉमिक नंबर सेम आहे पण ॲटॉमिक मास नंबर डिफरंट आहे, त्याला आयसोटोप असं म्हणतात. आयसोटोन म्हणजे प्रोटॉन्सची नव्हे, न्यूट्रॉन्सची संख्या समान असणे, आणि प्रोटॉन्सची संख्या ऑफकोर्स आयसोटोप्समध्ये समान असते. कार्बनचा C6 आहे आणि इकडं 12 आहे, कार्बन C6 आहे आणि इकडं 14 आहे, हे वेगळं आहे. ठीक आहे, त्यामुळे हे आयसोटोप झालं. त्यानंतर आयसोबार पण असतात. आयसोबार्समध्ये हा वरचा नंबर सेम असला पाहिजे. सिलिकॉन, फॉस्फरस यांच्यामध्ये वरचा नंबर 14 असतो. ॲटॉमिक मास नंबर सेम असणे, हा ॲटॉमिक मास नंबर म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्सची मिळून संख्या टोटल ही सेम असणे, त्याला म्हणायचं आयसोबार.
पुढचा प्रश्न, गन मेटल या संमिश्र धातूमध्ये खालीलपैकी कोणत्या धातूचा वापर सर्वाधिक प्रमाणात होतो? गन मेटल हे मुळात तांब्याचं अलॉय आहे, म्हणजे तांब्याचं संमिश्र धातू बनलेला आहे. तर तांब्याचं प्रमाण त्याच्यामध्ये 88% आहे. त्यानंतर टिन 10% आहे. झिंक 2% आहे. गन मेटल हे अशा प्रकारचं अलॉय आहे. याचा वापर बेसिकली गन्स वगैरे मध्ये होतो, त्यामुळेच बेसिकली याला गन मेटल असं म्हटलेलं आहे.